नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या पेनगंगा नदीपात्राचा। आणि हे पेनगंगा नदीपात्र आहे हदगाव आणि उमरखेड तालुक्याच्या सीमावर्ती भागातून मार्लेगाव जवळून हे नदी वाहत आहे। आणि मार्लेगाव ह्या गावाजवळ सध्या मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू आहे। पहा, हा रेती उपसा विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या दोन्ही बाजूने उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि रात्रंदिवस शेकडो ट्रॅक्टर्स कोतळा ह्या गावातून रेती वहन करून हदगाव उमरखेड परिसरात पोहोचवत आहेत। आणि दिवसाढवळ्या रात्रंदिवस हे रेती उपसा केली जात आहे। व्हिडिओमध्ये पाहत असाल की कशा पद्धतीने रेती उपसा सुरू आहे। आणि इतके उजागारपणे दोन्ही तालुक्याच्या जवळ असलेल्या ह्या नदीपात्रात उमरखेड तालुका आणि हदगाव तालुका ह्या दोन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मेन रोडवर असलेल्या ह्या गावातून इतकी उघडपणे रेती तस्करी कशी सुरू आहे याकडे प्रशासनाचे का दुर्लक्ष आहे, हा एक शोधाचा विषय आहे। हदगावचे तहसीलदार, उमरखेडचे तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी झोपले का, हा प्रश्न सध्या नागरिकांना पडलेला आहे। आणि ह्या भागावर देखरेख करणारे तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील, पोलीस विभागाचे कर्मचारी असतील, हे रात्रंदिवस चालू असलेली रेती तस्करी त्यांना दिसत नाही का, हा सवाल सध्या नागरिकांना पडलेला आहे। आणि यामुळे रेती तस्कराचे मनोबल वाढलेले असून ते सर्वसामान्य नागरिकांना धमकीवजा बोलत असतात। आणि आम्ही सर्वांना हप्ते देऊन तोंड बंद केले आहेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सध्या त्यांच्याकडून ऐकायला मिळत आहे। मार्लेगावमध्ये बैलगाडीच्या माध्यमातून तर रेती तस्करी रोजच केली जात आहे, परंतु हदगाव या मार्गातून रेती मोठ्या प्रमाणामध्ये उमरखेड आणि हदगाव शहराला पुरवले जात आहे। आणि याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। तर यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हे रात्रंदिवस चालू असलेली रेती तस्करी थांबवतील का, हा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। पहा, हे पेनगंगा नदीपात्र आहे आणि हे नदीपात्र हदगाव आणि उमरखेडच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या मार्लेगाव गावाजवळचा आहे। आणि हदगाव साईडने नानादेवाजवळचा हा परिसर आहे। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रेती वाहतूक ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुरू आहे। नानादेव देवस्थानापासून ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेती हदगाव आणि उमरखेड शहराला खुलेआम सध्या पुरवले जात आहे। आणि याकडे मात्र ह्या परिसरातील प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्याचे अर्थसहकार्य असल्यामुळेच इतकी मोठी रेती तस्करी सुरू असल्याचे बोलल्या जात आहे। पहा, हा मार्लेगावचा परिसर, हा अलीकडची साईड हे कोतळा परिसर, आणि या दोन्ही परिसरातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे। आणि ह्या भागातील तलाठी गिरदावर झोपलेत अशी एकूण परिस्थिती आहे। दिनजाव आणि गंड्याव आणि फुकट पगार खाव अशी कर्मचाऱ्याची अवस्था झाली का, असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलेला असून रेती तस्करी त्वरित थांबवावी आणि शासनाचा महसूल जो बुडत आहे तो वाढवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे। तूर्त इतकेच।